संपूर्ण भंडारा जिल्ह्यात गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पवनी तालुक्यातील आदर्श पवना बुजुर्ग इथं हनुमान देवस्थानच्या वतीनं गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गजानन महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। गोपाल काला आणि महाप्रसाद वितरण करण्यात आलं। यावेळी भंडारा जिल्ह्यातील लाखनी इथं कलाप्रेमींना एक आगळी वेगळी पर्वणी अनुभवायला मिळाली। इथल्या सुप्रसिद्ध चित्रकार भैरवी निर्वाण यांनी स्ट्रेट आर्ट पद्धतीत साकारलेली आकर्षक रांगोळीनं भक्तांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। गजानन महाराजांचं देखणं आणि भावपूर्ण चित्र या रांगोळीतून जिवंत झाल्याची अनुभूती भाविकांना मिळाली। रंगसंगती, बारकावे आणि कलात्मक मांडणीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। स्थानिक नागरिकांनी या कलाकृतीचं कौतुक करत कलाकाराच्या कल्पकतेचं अभिनंदन केलं। प्रगट दिनानिमित्त साकारलेली ही रांगोळी श्रद्धा आणि कलेचा सुंदर संगम ठरली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। रिसोड शहरातील लोणी फाटा परिसरातील इंदिरानगर इथं गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे परिसरातील नागरिक विशेषतः महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या विरोधात हजारो महिलांनी दुकानासमोर ठिय्या आंदोलन करत तीव्र रोष व्यक्त केला। आंदोलनाची दखल घेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवान दादा क्षीरसागर यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसंच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी नितेश शेंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून लवकरच कारवाईचे आश्वासन दिलं। त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाची टीम रिसोडकडे रवाना झाल्याचं सांगण्यात आलं। दुकान तात्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महिलांनी दिलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्हाधिकारी वाशिम तसंच तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर दारू दुकान तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। दिलेलं आहे सर, पण आमचं काहीच केलेलं नाही। 1 महिना झाला याला निवेदन देऊन काय केलं या सरकारने? काहीच केलं नाही शासनाने। शासनाने जर का आजच्या तारखेला जर काही दुकान बंद केलं नाही आमचं, त्याच्यानंतर आम्ही महिला काय करू ते आम्ही आमचं पाहू। आणि याले काय करणार नेमकं काय तुमचं आम्ही तोडफोड करू आणि याले जबाबदार डायरेक्ट शासन राहील की आम्ही 1 महिना झाले की तुम्हाला निवेदन देऊन तुम्ही काय केलं आमचं? आमची बाया माणसाची अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी त्रस्त महिलांनी या ठिकाणी जर येत्या काही दिवसांमध्ये दुकान बंद केलं नाही। आमच्या मुली 9वी 10वीला आहेत, कोणी 6वीला आहे। हे जर का डायरेक्ट आमच्या जर का गल्लीत येऊन जर का लघवी करू राहिले तर आमच्या लेकराबाळावर संस्कार काय पडू राहिले शासनाला समजत नाही काही। नक्कीच अतिशय योग्य असं तुमचं म्हणणं आहे ताई साहेब। या ठिकाणी जवळपास 1 ते 10 पर्यंत ज्या मुली आहेत त्या देखील या ठिकाणी या रस्त्याने शाळेत दिलेल्या आहेत। तर त्याला जवळपास 1 महिना उलटून गेलेला आहे, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी त्यांनी आक्षेप घेतला नाही दुकानवर किंवा त्याची काही सोडवलं नाही। तर त्याच्याबद्दल आता तुम्ही कसं सोडवणार? पुढे निवेदन देऊन झालेले आहेत। निवेदन देऊन झालेले आम्ही परत त्यांना निवेदन देऊ आणि त्यांनी जर हस्तक्षेप नाही केला तर सुद्धा आपण महिला इथल्या दारूच्या दुकानात लाभ धन्यवाद। या ठिकाणी आपले नगराध्यक्ष जे आहेत भगवान दादा क्षीरसागर यांनी या महिलांना पूर्णपणे सहकार्य करू। या ठिकाणी जर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही, या ठिकाणी हे दारूचं दुकान हटवून दुसऱ्या ठिकाणी स्थापित केलं नाही, या ठिकाणी हलवलं नाही, तर स्वतः या ठिकाणी मी नगराध्यक्ष म्हणून आणि या ठिकाणी ज्या महिला आहेत या महिलांना सोबत घेऊन स्वतः या दुकानाला कुलूप लावेल असं या ठिकाणी नगराध्यक्षांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे। या गोष्टी नगराध्यक्ष या नात्याने त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे, तुम्हाला सहकार्य करावंच लागणार आहे। सगळे महिला काय दरवेळेस हे काम शासकीय काम आहे, हे सरकारी नियमाप्रमाणेच करायला लागतं। आपल्या मनाने नाही जमत। मग ते 1 महिना झाले आज आम्ही प्रत्येक ठिकाणी आज भेट देतो, पण मग महिना झाली भेट काऊन नाही दिली तुम्ही? नाही पण आता 1 महिना झाली ना दादा, 1 महिना झाली निवेदन देऊन कलेक्टर ऑफिस तहसीलदार मॅडम हे करा काय लागली? मग काही नाही 1 महिना झाली या सगळ्यांनी शासनाने केलं काय? इथं बसून तुम्ही थांबा, इथं बसून तहसीलदार मॅडमला पाठवू। तहसीलदार मॅडम घेऊन या, कलेक्टर साहेब घेऊन या, तुम्ही स्वतः या, नगरसेवक डिलिव्हरीच्या बाया येतात, पटांना नाही तर त्याच्या तुमचा रोज समजू शकतो या ठिकाणी। कारण आमच्या बाहेर 300
आमची परेशानी समजा ना सगळेजण तुम्ही. नाही नाही तुम्ही पण कायदा आपल्या हातात नाहीये. आता सगळं झालं तुमचं, तुम्ही काहीतरी हे करा ना, कायदा हे करा ना, हे करा ना. शाळेत जाणारे लेकर आहेत ना दादा, लेकरं तर- लय तकलीफ आहे आम्हाला, म्हणजे अंगावर यायला लय लागली ना. तकलीफ आहे. भागातले लोक येतात, इथं अनेक दुकानं आहेत, तिथं सेवा देतात लोक. मला वाटतं की नक्कीच इथून ते बाहेर दिले जाईल. प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे आणि अगदी सत्याग्रहाच्या पद्धतीने इथं लोकांनी ते निवेदन दिलेलं आहे, प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे. इथं जे नेते मंडळी आहे किंवा जे मंत्री साहेब आहेत, आनंदराव साहेब आहेत किंवा जे अध्यक्ष आहेत, नगराध्यक्ष वगैरे, त्यांनी सुद्धा इथं ठराव घेतलेला आहे नगरपालिकेमध्ये किंवा हे स्थानिक त्याच्यावर चर्चा झालेली आहे. इथं जे नगरसेवक आहेत त्यांनाही तिथं निवेदन दिलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये असं इथलच्या लोकांना वाटते. कारण सर्व बायांना त्रास असल्यामुळे सर्व महिला मंडळी इथं जमा झालेली आहे. नक्कीच साहेब, अतिशय या ठिकाणी लोकशाही पद्धतीने या ठिकाणी रहिवाशांनी या ठिकाणी लढा उभारलेला आहे की जेणेकरून हे देशी दारूचं दुकान आहे हे या सर्वांना माहीत आहे की हे बंद करू शकत नाही. फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे की या जागेवरून एक गावाच्या बाहेर कुठेतरी हलवावं असं या सर्वांचं म्हणणं आलेलं आहे आणि ते अतिशय योग्य आहे. तर या ठिकाणी जे काही निवेदन प्रशासनाला दिलेले आहेत ते या ठिकाणी या महिला भगिनी आपल्याला दाखवत आहेत. आणि त्याचप्रमाणे अगोदर सुद्धा निवेदन दिलेलं होतं. सर्व जवळपास 500 लोकांच्या याच्यावर सह्या येतात आणि 500 ते 600 लोकांच्या सह्या येतात याच्यामध्ये आणि सर्व प्रकारचे समाजातील सर्व जातीचे लोक इथे उभे आहेत आणि त्यांचा सक्रिय पाठिंबा आहे. आणि जेणेकरून स्त्रियांना इथे त्रास होऊ नये आणि स्त्रियांना इथे जर कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर त्याला मला वाटते प्रशासन नक्की जबाबदार राहील त्यांना. आणि कारण शांततेप्रमाणे त्यांनी निवेदन दिलेले आहेत, मला वाटते प्रशासनाने त्याची दखल घ्यावी. नक्कीच रिसोर्टच्या तहसीलदार तेजनकर मॅडम तसेच वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आणि विशेषतः ज्यांच्या अखत्यारीमध्ये हे देशी दारूचं दुकान येते असं राज्य उत्पादन शुल्क या विभागाने विशेषतः यामध्ये सहभाग घेऊन या महिलांच्या या तक्रारीची दखल घेऊन या ठिकाणचं हे जे दारूचं दुकान आहे हे कुठेतरी बाहेर स्थलांतरित करावं असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, वाशिम. दारूचं दुकान बंद झालंच पाहिजे, 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 झालंच पाहिजे. काय त्रास होतो नेमका तुम्हाला सांगा. आम्हाला शिव्या देतात, तुटतात, ठोकतात. दारू दिलेले लोक त्रास देतात, शिव्या वगैरे देतात. गाड्या इतके फास्ट चालवतात, उलट्या करतात. मग काय म्हणणं तुमचं याबद्दल सांगा, जोरात सांगा. दारूचं दुकान बंद झालंच पाहिजे ही तुमची मागणी आहे. जोरात सांगा जरा. तुझं नाव काय? यश शेळके. हा 8वीतला विद्यार्थी आहे. हा देखील या ठिकाणी आपलं म्हणणं सांगत आहे. त्याला त्रास या दारूच्या दुकानमध्ये येऊन दारू पिणाऱ्या लोकांचा कसा त्रास आहे हा तो या ठिकाणी सांगतो. बाळा, तुझं नाव काय? कार्तिक जाधव. तू किती या वर्गात आहे? काय त्रास आहे नेमका तुला? शिवाय काय करतात दारू पिणारे लोक. तुला बाळा, तुझं नाव काय? ये समोर. हेमंत काळे. तुला त्रास आहे? कोणाचा त्रास आहे? दारूच्या दुकानचा आणि दारू पिणाऱ्या लोकांचा त्रास आहे असं या ठिकाणी एक बांधव देखील आपल्याला सांगत होते. बरं. शासनानं जर का कारवाई जर का नाही केली तर आम्ही महिला काय करायचं तर आम्ही आमचं एक महिना जर का झाले निवेदन दिलं आणि यांनी जर का आमचं काहीच काम केलं नाही तर शासन करू काय राहिले? 1 महिना झाले. कलेक्टर साहेब काय करू राहिले, नगरपालिका वाले काय करू राहिले, पोलीस स्टेशन वाले काय करू राहिले, तहसीलदार मॅडम काय करू राहिले. आम्ही कामधंदे सोडून आम्ही रोज दुखून आम्ही इथं बसलेलो. तहसीलदार मॅडम कडे तुम्ही गेले होते, काय म्हणाले तहसीलदार त्यांनी मॅडम? सांगितलं खरंच यांना खूप त्रास आहे, आम्ही काही ना काही करू. कलेक्टर साहेब म्हणाले, नगरपालिका आले म्हणाले, मग गेले कुठं? या ठिकाणी जा. रिसोड शहरातील या ठिकाणी एक इंदिरानगर म्हणून नगर आहे. तर या ठिकाणी एक देशी दारूचं सरकार मान्य असं दुकान आहे. तर या ठिकाणी ते लायसन्स धारक जे आहेत ते दीपक संत्रे यांच्या नावानं ते लायसन असून या ठिकाणी ते दुकान अनेक वर्षापासून चालू आहे. तर या दुकानाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? नाव सांगा तुमचं. विजयाताई जाधव. काय म्हणणं आहे तुमचं?
कारण की आम्हाला खूप त्रास आहे दुकानाबद्दल. कारण की आमच्या घरचे दारू वेग झाली त्यांची, पूर्ण पैसा लावला कधी वाचले नाही. आवाज वाढव, आवाज. थोडं जोराने मला. पूर्ण महिलाला त्रास आहे, आम्हाला एकटेलाच नाही पूर्ण महिलाला त्रास आहे. ते हे आम्हाला दुकान हटवलं गेलंच पाहिजे. दुकान हटवलं गेलं पाहिजे. नेमकं म्हणजे आता तुमचं काय म्हणणं आहे? मम्मी वर्षाप्रधान चोपडे, आमचे लेकरं बाळ शाळेत जातात, ते एवढे डायरेक्ट अंगावर येतात आमच्या लेकरांच्या. उद्या जर का काही मारहाण झाली काय तर त्याला जबाबदार कोण राहील? इथे शाळा आहे, मेडिकल आहे, दवाखाना आहे, इथे हॉस्टेल आहे, हे सर्व डायरेक्ट इथनं जातात. इथं बाहेर लघवी करतात, कधी गल्लीत लघवी करतात, उद्या आमच्या बाथरूममध्ये येतील, शिवी देतात. आमच्या लेकरांना पण शिव्या देतात, ते माणसाही शिव्या देतात, बायांना शिव्या देतात, खानदान शिव्या देतात. ते या ठिकाणी जे इंदिरानगर मध्ये जे दुकान आहे जे चालू स्थितीत आहे ते अतिशय येण्या जाण्याच्या रस्त्यावर असून या ठिकाणी जे लेकरं बाळ जे काय रोज शाळेमध्ये जातात त्यांना देखील या ठिकाणी येता जाता या दारू पिणाऱ्या लोकांचा विशेषतः जास्त त्रास आहे. ते त्या मुलांना त्रास देतात आणि रस्त्यातच या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था नसल्यामुळे किंवा त्यांच्या त्या पिण्याच्या पद्धतीमुळे त्यांना पिल्यावरती जास्त चढते, त्याच्या ते भानावर न राहता ते रस्त्यावरच ते लघवी करून इथे राहणाऱ्या निवास करणाऱ्या महिलांना आणि मुलांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास होतो असं या ठिकाणी या ताई सांगत आहेत. सांगा आजी, तुमचं नाव सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? त्रास खूप आहे आम्हाला या दारूच्या दुकानापासून. काय नेमकं केलं पाहिजे? त्रास आहे दुकानचा, ठीक आहे, दुकान बंद झालं पाहिजे इथे. दुकान नकोच इथं आम्हाला. दुकान बंद झालं पाहिजे. सांगा ताई, दुकानच बंद झाले पाहिजे. आमच्या माणसाला त्रास तुम्ही सर्व महिला या दुकान बंद करण्यासाठी किंवा त्याचा त्रास याच्यासाठी जमले आहात का? सांगा सर्वजण. सगळ्याचा एकच आवाज का? दुकान बंद झालेच पाहिजे. सांगा सांगा ताई, तुम्ही सांगा काय म्हणले तुमचं, सांगा नाव सांगा. निर्मला परशुराम चोपडे नाव आहे. आमच्या बी दुकानाले भाडी करून दारू पिणाऱ्या लोकांचा त्रास आहे. तिथे दुकानात धिंगाणा करतात, काही फोडतोड करतात. दारूचं दुकान बंद झालंच पाहिजे. बरं, हे दुकान बंद झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं. आता यानंतर तुम्ही कोणाकडे जाणार? काय तुमचा पवित्र असेल? कोणाकडे तुम्ही दुकान बंदची मागणी करणार आहात? आम्ही कुठं गेलेले आहात? आम्ही नगरपालिका, कलेक्टर ऑफिस, आम्हाला जिथं जिथं सांगितलं, पोलीस स्टेशन, आम्ही सर्वांना निवेदन दिलेलं आहे सर, पण आमचं काहीच केलेलं नाही. 1 महिना झाला याला निवेदन देऊन. काय केलं या सरकारनं? काहीच केलं नाही शासनानं. शासनानं जर का आजच्या तारखेत जर काही दुकान बंद केलं नाही आमचं, त्याच्यानंतर आम्ही महिला संध्याकाळपर्यंत काय करू ते आम्ही आमचं पाहू. आणि याले काय करणार नेमकं? काय तुमचा आम्ही पवित्र असेल? तोडफोड करू मग. आणि याले जबाबदार डायरेक्ट शासन राहील की आम्ही 1 महिना झाले की तुम्हाला निवेदन देऊन तुम्ही काय केलं आमचं. आमचे बाळा माणसाचं अतिशय उत्कृष्टपणे आक्रोश करून या ठिकाणी त्रस्त महिलांनी या ठिकाणी जर येत्या काही दिवसामध्ये दुकान जर बंद केलं नाही. आमच्या मुली 9वी 10वीला आहेत, कोणी 6वीला आहे. हे जर का डायरेक्ट आमच्या जर का गल्लीत येऊन जर का लघवी करून राहिले तर आमच्या लेकरा बाळावर संस्कार काय पडून राहिले शासनाला समजत नाही काय? नक्कीच नक्कीच अतिशय योग्य असं तुमचं म्हणणं आहे ताईसाहेब. या ठिकाणी जवळपास 1 ते 10वी पर्यंत ज्या मुली आहेत त्या पन्ना मेत्ता संघाच्या कार्याला 46 वर्ष पूर्ण झालेत. पन्ना मेत्ता संघाच्या वतीनं महासमाधी भूमी महाविराचा 19व्या, पन्ना मेत्ता बालसदनाचा 35वा आणि वाचनालयाचा 21वा वर्धापन दिन रुपाळ इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. धम्म हा माणसाला समतेची शिकवण देतो असं त्यांनी बुद्ध अनुयायांना मार्गदर्शन करताना सांगितलं. या कार्यक्रमासाठी विदर्भातील जनसागर उसळला होता. विशेष म्हणजे जपान आणि थायलंड येथील भंतेजींची उपस्थिती पाहायला मिळाली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. राज्यस्तरीय पुरस्कार 2026 अंतर्गत आदर्श कृषी अधिकारी पुरस्कार श्रीमती प्राजक्ता संजय वाघ यांना देण्यात आलाय, अशी माहिती संघाचे संस्थापक राजू शिंगाडे यांनी दिली आहे. अखिल जनलोक संपादक आणि पत्रकार संघाच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. फळबाग लागवडीत 12.45 हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण करून खेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा विक्रम प्राजक्ता वाघ यांच्या नावावर आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी तालुका कृषी अधिकारी यांच्या हस्ते विशेष सन्मान मिळाला होता.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2025-26 अंतर्गत औदर आणि देवशी या गावात नैसर्गिक शेतीचा प्रसार करत रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू केली आहे। या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना प्राजक्ता वाघ म्हणाल्या की शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। शाश्वत शेती आणि फायदेशीर शेती करणं हेच आमचं ध्येय आहे असं त्या म्हणाल्या। दरम्यान हा पुरस्काराचा भव्य सोहळा दुपारी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी, पुणे या ठिकाणी पार पडला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। मुखेड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत योगदान देणारे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव आखरगेकर आणि माजी पंचायत समिती सदस्य परमेश्वर थोटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। देगलूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा घेत आंबेडकरी चळवळीसाठी दिलेल्या योगदानावर विचार मांडले। कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष तसंच समाजभूषण चंद्रकांत ठाणेकर, ॲडव्होकेट प्रकाश ठाणेकर, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव राजूरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगीरकर यांनी। सेलू तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले। या निकालात भाजपनं मोठा विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली पंचायत समिती काबीज करत सत्ता आपल्या हाती घेतली आहे। सेलू पंचायत समितीच्या 10 पैकी तब्बल 8 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेत। केवळ 2 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट यशस्वी झालाय। त्यामुळे सेलू पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा सभापती विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालंय। जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपनं घवघवीत यश मिळवलंय। 5ही गटांमध्ये विजय मिळवलाय। यात चिकलठाणा गटातून प्रसाद डासाळकर, वालूर गटातून साक्षी राजे साडेगावकर, जळगाव गटातून डॉक्टर सविता संजय रोडगे, कुपटा गटातून योगिता मोरे तर देऊळगाव गटातून प्रीती डक यांनी विजय मिळवलाय। या निकालामुळे सेलू तालुक्यात भाजपनं राष्ट्रवादीला मोठा धक्का देत आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले। कोल्हापूरच्या कागलमध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजपला यश मिळाले। कागल इथं सिद्धनेरली जिल्हा परिषद उमेदवार सुयशा घाटगे 7480 मतांच्या विक्रमी मताधिक्यानं विजयी झाल्या। या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जिल्हा परिषद मतदारसंघातून 7480 या मताधिक्याने मला सिद्धनेरली जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व माता भगिनी, तरुण वर्ग व ज्येष्ठ मंडळींनी निवडून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। व माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय धनंजय साहेब महाडिक व जिल्ह्याचे आमचे नामदार हसनसाहेब मुश्रीफ व संजय बाबा घाटगे, समजितदादा घाटगे, अमरीतसिंह घाटगे यांच्या सौजन्याने मला जो आज विजय मिळाला, त्या विजयाबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे। व हा सर्व विजय मी माझ्या तमाम बंधू भगिनी, माझे मतदार बंधू भगिनींना समर्पित करते। व कागल तालुक्यात जो उच्चांकी निकाल लावला, ज्या पद्धतीनं भरघोस मतांनी भाजप व राष्ट्रवादीच्या सीटा आपण निवडून दिल्या, त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते। धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड एका मतानं विजयी झाले। एका मतानं निवडून आलेल्या गरड यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते। वाळू माफियांच्या आणि ताकदवान उमेदवारांच्या विरोधात लढलो आणि जनतेनं मला सामान्य व्यक्ती असल्यानं निवडून दिलं, त्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे, अशी प्रतिक्रिया गरड यांनी दिली। पक्ष होतो पण मी पुरस्कृत होतो, पण माझ्यासोबत सामान्य माझे मित्र होते, माझे जीवलग मित्र होते, जीवाला जीव देणार होते। समोरच्या लोकांकडे खूप मोठी यंत्रणा शिक्षकाची होती। मी वारंवार सांगत होतो की ग्रँडेड शिक्षक या प्रक्रियेत प्रचार करत होते, पैसे वाटत होते, सगळं करत होते। आता त्याबद्दलचा आमच्याकडे डाटा सगळा आम्ही रिसर जे मी ते काय माझे दुश्मन नाही कोणी, पण ते जर ह्या प्रक्रियेत असा हस्तक्षेप करत असेल त्यांच्यावर कारवाई आता आठावी, कारण मी पुरावेशी सगळं देणार। माझ्याकडे सगळे डाटा, फुटेज, सगळ्या गोष्टी आहे। त्याच्यामुळं लोकशाहीत जसं मी एक मताचा विजय मान्य करतो, तसंच माझ्या सोबतचे जे 2 सहकारी हे थोड्या फरकाने पराभव झाले, तर त्याला कारणीभूत 100% हे समोरचे लोक, उमेदवारांनी जी काय शिक्षणाची फौज आमच्या विरोधात उभा केली होती त्याचे परिणाम नाहीत। आम्ही 100% जास्त मतांनी निवडून आलो। बरं, हिंदी में बताइए।
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार यांच्याशी चर्चा झाली आहे। पहिल्या दिवसापासून आमची भूमिका आहे की महापौर हा शिवसेनेचा होईल। यासाठी बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असं संदीप गिरे म्हणाले। शिवसेनेचा नगरसेवक हा महापौर असणार आहे, हेच आमच्यासाठी सकारात्मक आहे। वरिष्ठ नेत्यांना विचारात घेतच आम्ही काँग्रेसची चर्चा करत आहोत। स्थानिक पातळीवर जे काही निर्णय होतील ते वरिष्ठांना कळवले जातील। आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करायला आलोय, त्यामुळे कुठल्या गटाशी चर्चा करायला आलो नाही असं ते म्हणाले। बैठक जवळपास 35 ते 40 मिनिटं तुमची चर्चा झाली। काय चर्चा झाली, काय तोडगा निघाला, उद्या काय पाहायला मिळालं? आदरणीय विजय वडेट्टीवार आणि सुनीलजी केदार साहेब यांच्याशी आताच आम्ही शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष चर्चा करून आलेलो आहे। उद्याच्या आमची जी भूमिका होती, जे डे 1 पासून आहे का महापौर पद आम्हाला मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही त्यांच्यासमोर मागणी केली होती आणि दोन्ही नेत्यांनी आमची बाजू समजून घेतली। काँग्रेस आणि आमच्या गटाचा जे निर्णय आहे आपल्याला लवकरच एकदम पॉझिटिव्ह न्यूज येईल, इतकं तुम्हाला मी आता सांगतो। सध्या तरी पॉझिटिव्ह म्हणजे काय? काँग्रेसचा महापौर ही पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी की तुमचा महापौर ही पॉझिटिव्ह? आमचा महापौर हा असला पाहिजे अशी आमची भावनाच आहे, त्याच्यामुळे आमचाही पॉझिटिव्ह आहे। आमचा महापौर झाला, आमच्या घरात तेच पॉझिटिव्ह आहे। तुम्हाला तसे काही आश्वासन मिळाले? हा, ते आता ते वर्षा पाठीवरती होईल, पण एकच सांगू तुम्हाला का आता सध्या तरी जी चर्चा झाली एकदम पॉझिटिव्ह झाली आहे, सकारात्मक चर्चा झाली आहे। संध्याकाळपर्यंत म्हणा तो निर्णय होऊन जाईल। तुम्ही आता बैठकीत जे काही घेतलं त्यावर निर्णय होणार की तुमच्या पक्षाची बैठक घेतली त्यावरती निर्णय होणार? नाही, आम्ही जी आता चर्चा होते सगळं वरिष्ठांना विचारात घेऊन विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी करून राहिलो आहोत। त्याच्यामुळे जे काही निर्णय होईल स्थानिक पातळीवर निर्णय होईल, वरिष्ठांवरती ते करून येतात। सगळ्यात महत्वाचं खरं तर धानोरकर गटाकडे महापौर पद आहे आणि अशा याच्यात आपण भेट आधी देवता खासदार मॅडम इथे नाहीये, नेमकं काय आश्वासन मिळालं त्यावर? आम्हाला कोणाचं गटाचं राजकारण आहे मला माहिती नाही। आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करायला आलो आणि काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली। या चर्चेमध्ये महत्वाच्या धानोरकर मॅडम पेक्षा वडेट्टीवार साहेब असू द्या, केदार साहेब असू द्या आणि त्यांचे सगळे वरिष्ठ नेते आहे काँग्रेसचे, आम्हाला ते माहिती, आम्ही त्यांची चर्चा करत आहोत। खासदार धानोरकर यांचा गट जो आहे तो या चर्चेत नाही, तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली? आम्ही उद्या महाविकास आघाडीच्या जे नेते आहे त्या नेत्यांशी चर्चा करायला, आम्ही कोणत्या गटाशी चर्चा करायला आलेलो नाही आहोत। आम्ही पक्षाचे पदाधिकारी आहोत, आम्ही एका दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांशी बोलायसाठी आलो। तर जिथं जे नेते होते सुनीलजी केदार साहेब आणि विजय वडेट्टीवार हे आमच्याकडे नेते, आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो। आपण सकारात्मक हा शब्द वापरलाय, उद्या आपला गट काँग्रेस सोबत राहील असा याचा अर्थ आहे? संध्याकाळपर्यंत आपल्याला एकदम पॉझिटिव्ह न्यूज येईल। बारामतीत सहयोग सोसायटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी विजयी झालेल्या उमेदवारांनी भेट घेतली। अजित पवार यांच्या फोटोला अभिवादन करून या विजयी उमेदवारांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली। नमस्कार, मी किरण रावसाहेब तावरे, बारामती पंचायत समिती पंधरे गण या गणातून मी आत्ता निवडून आलेलो आहे। स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मला ही उमेदवारी मिळाली होती आणि या निवडणुकीमध्ये तमाम मायबाप जनतेनं भरभरून प्रेम दिलं, मतदान दिलं आणि प्रचंड मताधिक्यानं या पंधरे जिल्हा परिषद गटातून मंगेश प्रतापराव जगताप हे निवडून आलेले आहेत आणि मी किरण तावरे निवडून आलेलो आहे। वास्तविक पाहता या विजयामध्ये संपूर्ण जनतेनं योगदान दिलं आणि स्वर्गीय आदरणीय दादा यांना पनवेलमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत 8 पैकी 8 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेत। पनवेलमध्ये पंचायत समिती 16 पैकी 15 भाजप तर 1 ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले। भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वात भाजपने जोरदार मुसंडी मारली। या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। मी सर्वसामान्य जनतेचं, मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की पनवेल तालुक्यामधल्या जिल्हा परिषदच्या 8च्या 8 जागा या भाजप महायुतीच्या पदरामध्ये या जनतेने टाकलेल्या आहेत। खूप मोठा विश्वास या जनतेने आमच्यावरती टाकला आहे। पनवेल पंचायत समितीच्या 16 पैकी 15 जागा भाजप महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत। मला वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा क्षण आहे आणि त्यामुळं वाढलेल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सरकार कसं काम करतं आहे जनता पाहते
देवेंद्र फडणवीसजी कसं काम करतायत हे जनता पाहते आहे आणि त्यामुळे यांच्या योजना लोकांपर्यंत नेणं यासाठी आम्ही काम केलं आहे. पण आता त्यांच्याकडे पाहताना जनतेला जे दिसतं तशा अपेक्षा आमच्याकडून आहेत, त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आहेत, सन्माननीय जय म्हात्रे साहेब आहेत, आमदार महेश बालदीजी आहेत, प्रीतम म्हात्रेजी आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत. आम्ही सारे मिळून या निवडणुकीच्या निमित्तानं जे लोकांच्याकडून ऐकलं आहे, लोकांच्या अपेक्षा ऐकलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत. सावरोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे संतोष बेलमारे विजयी झालेत. सावरोली पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमिला पाटील विजयी झाल्यात. आतकरगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा पाटील विजयी झाल्यात, तर खानाव पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेत. जय भवानी जय शिवाजी. आज आपण ज्या याची वाट पाहत होतो आतुरतेने, ती वेळ आपल्याला आली होती आणि ती वेळ आज आली आहे आणि त्या संधीचा आपण उपयोग झालेला आहे. आज सांगायचं झालं तर आदरणीय आमदार साहेब असतील, त्यांनी आज आपल्याला जी संधी उपलब्ध महायुतीच्या वतीने जी संधी मला दिली आहे, त्या संधीचा मी नक्कीच सोनं करेन. आणि आज हा विजय माझ्या एकटीचा नसून माझ्या मायबाप जनतेचा आहे. त्यांनी खूप छान असा प्रतिसाद, साथ आणि आशीर्वाद मला दिलेला आहे. एवढे बोलून त्यांच्या सर्वांचे मी आभार मानते. आदरणीय श्री नरेश तातुराम पाटील असतील, आदरणीय भाई काका असतील, आदरणीय थोरवे साहेब असतील, माजी आमदार लाड साहेब असतील, या सर्वांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळालेली आहे. या संधीचा आणि मी नक्कीच या संधीचं सोनं करेन एवढे सांगून 2 शब्द संपवते. धन्यवाद. शिवसेना शिंदे गटाचे तिसगाव पंचायत समिती गणातील स्वप्नील लाडसुळे यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दाखवलेला विश्वास सार्थक केलाय. जिल्हा परिषद गटांमध्ये शिंदे सेनेचा एकही उमेदवार विजयी झाला नसला तरी पंचायत समिती गणामध्ये शिंदे सेनेकडून लाडसुळे यांचा विजय झालाय. यामुळे त्यांनी जनतेचे आभार मानलेत. जय महाराष्ट्र. मी स्वप्नील लाडसुळे, तिसगाव गण 98 मधून आम्ही निवडणूक लढवत होतो. आम्ही 198 मतांनी या ठिकाणी आमचा विजय झालेला आहे. आमच्या विरोधात बीजेपी, भारतीय जनता पार्टी, MIM आणि वंचित आणि आणखीन 2 अपक्ष होते. आमदार साहेबांच्या जो विश्वास आमदार साहेबांनी आमच्यावरती टाकला होता, आम्ही त्यावरती खरे उतरलो. खूप खूप आनंद होतो. बीजेपी, भारतीय जनता पार्टी, नाव माहिती नाही. जनतेने जो विश्वास आमच्यावरती दिलेला, मतरूपी आशीर्वाद दिलेला आहे, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आम्ही जनतेच्या विश्वासावरती पात्र ठेवू असं ग्वाही देतो. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.